ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे की खड्डे एक्सप्रेस हायवे आहे काय कळत नाही, नुसते बाउन्सिंग आहे. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कुकूस व्लॉग. आणि गणपती चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, तुम्हाला आणि तुमच्या फॅमिली सर्वांना. तर मग सालावादीप्रमाणे दरवर्षी आपल्या मुंबईमध्ये आपल्या घरी गणपती बाप्पा येतात. तर मग खूप एक्सायटेड असतो आपण, आणि मी पण खूप एक्सायटेड आहे, कारण की माझ्या गावी गणपती बसतो आणि इकडे आमचं भांडूपची चाळ आहे गाढवणा करा. तर मग तिकडे आमच्या चाळीचा गणपती असतो, तर मोस्ट ऑफ द टाइम मी तिकडेच जातो. आणि जर गणपतीला गावी जायचा चान्स मिळाला तर मी तो चान्स सोडत नाही, तर मग मी गावी जातो. तर मग या टाईमला मी आहे भांडूपला, म्हणजे आता या वर्षी पूर्ण गणेश चतुर्थी आपण भांडूपला सेलिब्रेट करणार आहोत. तर मग स्टे ट्यून, खूप सारे व्हिडिओज येणार आहेत. आणि नेहमीप्रमाणे दर सालाप्रतीप्रमाणे मी चाललोय माटुंग्याला, कारण की माटुंग्याला आपण गणपती बाप्पासाठी हार घेऊन जातो. तर मग या वर्षी पण मी तिकडेच चाललोय. सकाळी आता वाजल्या 7:30 वाजता निघालो, तरी पण ट्रॅफिक बऱ्यापैकी आहे, कारण की इथं गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी येणार, तर मग सगळे धावपळीला लागले असणार. सो जितका लवकर होतंय काम इतकं करूया. घरी जाऊन मला आंघोळ पण करायची आणि मला परत भांडूपला पण जायचं, कारण की आमची साईचा गणपती येणार आहे. तर मग मी मिस नाही करू शकत ते. सो फटफट काम करूया आणि आपण जाऊया भांडूपला, आणि पहिलं आपलं माटुंग्याचं काम करून घेऊ हाराचं. तर आता आपण आलेलो हार घेण्यासाठी, आणि ट्रॅफिक एवढी लागले नाही इकडे. आणि इकडे आपलं दुकान आहे, इकडनं आपण नेहमी हार घेतो साऊथ इंडियन. तर मग मस्त डिस्काउंट मध्ये देतो आपल्याला. दरवर्षी 20 वर्ष झाली आता इकडनं हार घेऊन, पण ज्याला एवढी ट्रॅफिक लागले ना इकडे, काय कळत आता जाताना वाट आहे माझी. लेट्स सी कधीपर्यंत होतं. पहिला हार देऊन तरी रेडी करतोय अजून. सो एकदम सेट होऊन आता निघालोय भांडूपला जायला. गणपतीचं आगमन होणार आहे, गणपती घ्यायला चाललोय आम्ही. आता आम्ही ऐरोलीमध्ये, ऍक्च्युअली माझ्या 10:30चा टायमिंग होता आणि 10:30 वाजलेत. तर मग नेहमीप्रमाणे त्यांना निघायला थोडा लेटच होणार आहे, तर मग ऑन टाइम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सो पहिला जातो भांडूपला, ट्रॅफिक नाही मिळून दे. आता पाऊस पडेल त्यामुळे मी कारचा ऑप्शन निवडलाय, पण आता पाऊस नाही पडला आणि ट्रॅफिक मिळालं तर मग माझेच होतील, जाऊन दे. पण आता स्कूटी घेऊन जाणार होतो, पण कार मला बेटर ऑप्शन वाटला, सो कारने निघालो आता. सो अराउंड 15 ते 20 मिनिटांमध्ये पोहोचून जाईल भांडूपला. सो डायरेक्ट आता गणपतीच्या आगमनाला तुम्हाला भेटतो.
सो फायनली आपल्या गणपतीची आरती आणि पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. प्रसाद खाल्ला, नैवेद्य खाल्ला. त्याच्यानंतर आता निघालो परत ऐरोलीला जायला, कारण की संध्याकाळी जायचं परत प्रणेशाच्या काकांकडे. तिच्या घरी गणपती बसतो, तर मग तिकडे पाय पडायला जायचं. सो आता जस्ट वडापाव घेतला भाऊचा. भांडूपमध्ये खूप फेमस आहे भाऊ वडापाव. तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा की कुठे एक्झॅक्ट लोकेशन आहे ते. सो बस इतकंच होतं आजचा व्हिडिओ. आणि जर तुम्हाला आजचा गणपतीचा व्हिडिओ, आपल्या बाप्पाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझा यूट्यूब चॅनल. आणि भेटूया असंच चांगल्या ब्लॉग्समध्ये. तर मग आता गणपतीचा सीझन चालू आहे, तर मग मोस्टली गणपतीवरतीच ब्लॉग्स बनवणार आहे मी. सो स्टे ट्यून्ड. भेटूया असंच कोणत्या तरी चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.